होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. सगळं किती झाले टोटल? टोटल 34,750. नमस्कार दादा. काय झालं? दादा मालती ताई आता कशा आहेत? तू मालती वहिनींची चौकशी करायला आलायस? हा, तू कामाचं बोल. दादा मी भले मंत्री साहेबांचं काम करत असलो तरी माझ्यात सुद्धा माणुसकी आहे. काय माणुसकी? तुझ्यात? हो दादा. हो दादा. काय काम आहे बोल. दादा तुम्हाला राग फार लवकर येतो. थोडं बाजूला या ना, महत्वाचं बोलायचंय मला. चल. हं. काय काम आहे बोल. दादा कधी कधी आपण ज्यांना आपला शत्रू समजतो तेच आपलं भलं करतात. काय बोलायचंय तुला? सरळ मुद्द्यावर ये. मंत्री साहेबांना तुम्हाला भेटायचंय. मला? कशासाठी? ते तर बघा मला माहित नाही, पण तुमच्याच फायद्याचं आहे बघा. हे बघ, जोवर माझी वहिनी अंथरुणातून उठत नाही तोवर मला कोणालाही भेटायचं नाहीये. तुम्ही नाही भेटू शकत, पण मंत्री साहेब तर भेटू शकतात ना. ते इथेच येऊन भेटतील तुम्हासनी. इथे का भेटतील? हे बघा दादा, तसंही मंत्री साहेब इथे मालती ताईंना बघायला येणारच आहे. तुम्हासनी मी भेटतील. एका दगडात दोन पक्षी, बरोबर आहे ना? नाव काय तुझं? माझं नाव आहे मंगल. ठीक आहे, तुझा. नमस्कार दादा. नमस्कार. राजकारणात उतरायचं असेल तर आपले डोळे उघडे ठेव. धूर्तपणे गोष्टी हाताळ. तू शंकर सिंगजींकडून राजकारण तर शिकलास, पण कूटनीती शिकू शकला नाहीस. मंत्री साहेब, आता जे काही उरलंय ते सगळं तुम्हीच का नाही शिकवत? मी शिकवणार नाहीये तुला. मी तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय. परिस्थिती जशी बिघडत चाललीये ना,
ते बघता सगळं धुळीला मिळेल एक दिवस. मंत्री साहेब, माझे जे पराभव झाले आहेत ना, मला त्यांचं सडेतोड उत्तर द्यायचं आहे कोणत्याही परिस्थितीत. कसं शक्य आहे? दादागिरी करून? हे बघ विकी, माझी इमेज बिघडवू नकोस. उद्या मला विधानसभेत उत्तरं द्यावी लागली तर? मंत्री साहेब, मी सगळी सेटिंग करतो. नेहमीसारखीच ही केस दाबून टाकूया. हॅलो, नमस्कार मंत्री साहेब. हो बोला इन्स्पेक्टर साहेब. मंत्री साहेब, ही कोणती घंटा माझ्या गळ्यात बांधली आहे तुम्ही? जो कोणी येतो तो टान घंटा वाजवून निघून जातो. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? अहो मंत्री साहेब, लय घोर कलियुग आलंय. मुलगाच बापाच्या सरणाची तयारी करायला आहे. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अहो मंत्री साहेब, त्योच सरपंच साहेबांचा छोटा मुलगा विजय सिंग शहरात आलाय नव्ह का? लय क्रांतिकारक विचार आहेत त्याच. हे बघा, हे प्रकरण मी जेवढं दाबायचा प्रयत्न करतोय तो तेवढंच त्याला उकरून काढतोय. आता मला एक सांगा, त्याला कोणी आवरणार आहे का नाही? मला काही कळत नाहीये. काय झालं? अहो मंत्री साहेब, दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यात लक्ष घालायलाच पाहिजे. मग मी काय करू? अजून पातूर मालतीताई जिवंत आहे. मी डॉक्टर बरोबर बोललो पण होतो. डॉक्टर म्हणाला की आता सगळं काही देवाच्याच हातात आहे. आणि समजा जर उद्या ती मालतीताई टपकली तर सगळे अडचणीत सापडू, हे लक्षात घ्या. तर मग मी काय करू? हे बघा मंत्री साहेब, जर आता वरनं दबाव आला तर मी तर सरळ सरळ हात वर करणार. मग म्हणू नका की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सांगितलं नाही सा. हे पहा, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. मी सगळं सांभाळून घेईन, विजयलाही सांभाळून घेईन. धन्यवाद. जय हिंद मंत्री साहेब, जय हिंद. विकी, हे चाळे बंद कर आणि तुझ्या बंधू राजाला समजाव, नाहीतर सगळं काही धुळीला मिळेल. पाठवून दे त्याला, परत शहरात पाठवून दे. मंत्री साहेब, त्या विजयने तर नाकी 9 आणलेत. तो इतक्यात इथून जाणार नाही. त्याला पाठवण्यासाठी बाबांनाच बोलवावं लागेल. मग बोलव त्यांना. विजयचं गावातून निघून जाणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर आपल्या सगळ्यांचे गळे आवळले जातील. ठीक आहे, मी आजच बाबांशी बोलतो ह्याबद्दल. नमस्कार. हॅलो, आज संध्याकाळीच मीटिंग ठेवा. अच्छा. काका, कुठे गेला होता तुम्ही? ते मंत्री साहेबांचा माणूस आला होता मला भेटायला. मंत्री साहेबांचा माणूस तुम्हाला भेटायला का? तो मंत्री साहेबांचा निरोप घेऊन आला होता की त्यांना माझी भेट घ्यायची आहे. मंत्री साहेबांना तुमची भेट घ्यायची? त्यांचं असं कोणतं काम आहे तुमच्याकडे? हे तर मला सुद्धा ठाऊक नाहीये भारती. शंकर सिंगचा माणूस आपल्या विरोधकाला का भेटायला आला असेल? बघूया. हो मंत्री साहेब, मी बोलतो म्हणालो ना आईशी. हो, नाही, उद्या बघतो एकदा. आपण लवकरच भेटू. काय झालं? नेहमीच खूप घाईत असतेस. बायको आहेस की राजधानी एक्सप्रेस? आज बहुतेक काहीतरी काम आहे तुमचं. नाहीतर तुम्ही मला कायम पायातली वाहनच समजता. का एवढं घालून पाडून बोलतेस? माझं तुझ्याकडे फक्त एकच काम आहे. जर तू ते केलंस
मग त्यानंतर तू जे म्हणशील, जसं म्हणशील मी तसंच करेन. आता नात्यात सुद्धा सौदेबाजी. ह्यात सौद्यासारखं काय? बहुतेक आईचं प्रवचन ऐकून तुझंही डोकं आईसारखंच फिरायला लागलंय वाटतं. आणि तुमच्या डोक्यात काय चालतं? तुम्हाला तर जणू काही बाबांनी तो गुरुमंत्रच दिलाय ना. बस, माझ्याशी तोंड वर करून बोललीस ना तर सगळा माज उतरून ठेवेन. सांगून ठेवतोय, कळलं की नाही? हजारदा सांगितलंय. माझ्या पुढे जास्त पॅक पॅक करत जाऊ नकोस. तुला जेवढं सांगितलं जाईल तेवढंच करत जा. आता एक गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक. ऐकतेस ना? ऐकतीये. मग ऐक. जाऊन आईला सांग, विजय जे करतोय ते चुकीचं करतोय. असं काय चुकीचं करतायत विजय भाऊजी? तुला जर एवढी अक्कल असती तर मग प्रश्नच नव्हता. तुला जेवढं सांगतोय तेवढंच ऐक. आईला निक्षून सांग की जर का विजयच्या चाललेल्या उचापतींबद्दल बाबांना कळलं तर त्याच्यासाठी कठीण होईल. ह्यावेळी बाबांना सांभाळणं खूपच कठीण आहे. हे बघा, मी आईशी काहीही बोलणार नाही. जे काही बोलायचं ते तुम्हीच बोला. हल्ली आई माझा ऐकून कुठं घेते? मला तर कधी कधी वाटतंय की मी तिचा सावत्र मुलगा आहे आणि विजय तिचा सख्खा. हा काय विचार करताय तुम्ही स्वतःच्या आईबद्दल? तर मग ती नेहमी मला चुकीचं का समजते? तू सांग तिला, विजय जिथून आलाय त्याने परत तिथेच गेलं पाहिजे. हे बघा, मी असं काहीही करणार नाहीये. मी तुम्हा दोघा भावांमध्ये ना कधी बोललीये आणि ना कधी बोलेन. असं? जर तू माझं काम करू शकत नाहीस तर मग ह्या खोलीत काय करतेस? चल आधी बाहेर हो. अहो, निघ इथून. आणि यापुढे मला तुझं तोंड अजिबात दाखवू नकोस. चल अहो, जा, अहो, निघ या खोलीतून. आता खूप बरं वाटतंय बेटा. रहीम चाचा, नमाजची वेळ झाली, मी नमाज पढून येतो. जा बेटा, नमाज खूप जरुरी आहे. जा, सांभाळून जा. अब्दुल चाचा सलाम. कोण? अरे बेटा, ये. बस बस बस. चाचा, हे पहा मी तुमच्यासाठी काय आणलंय. वाह. ही लुंगी पण आहे अ, आणि हे सुद्धा. अच्छा, रुमाल पण आणलाय. येस. आणि हे पण घ्या. वाह, खजूर देणं आणि घेणं पुण्याचं काम आहे. पण याची काय गरज होती? हे मी मला वाटलं म्हणून आणलं चाचा. ठीक आहे, मर्जी तुझी. हा कुर्ता आणि हे कपडे मी ईदच्या दिवशी नक्की घालेन. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा घाला. ईदला मी तुम्हाला आणखी आणून देईन चाचा. वाह, क्या बात है. अच्छा, मला सांग, आज इथे कसा आलास? अरो, मी तुम्हाला भेटायला नाही येऊ शकत. मी असं कधी बोललोय का? हा तर तुझा चांगुलपणा आहे. नाही तर ह्या अशा परिस्थितीत तू. चाचा, मी याच परिस्थितीबद्दल तुमच्याशी बोलायला आलोय. आता बोलण्यासारखं काय? बेटा, मी या गावचं होत्याचं नव्हतं होताना पाहिलंय. आता तर ह्या परिस्थितीत तोंडातून शब्द काढायलाही भीती वाटते. चाचा, मला हेच तर जाणून घ्यायचंय की याला जबाबदार कोण आहे. आम्हीच आहोत. आम्ही कधी एकजुटीने बोलू शकलो नाही आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपला नेता बनवलं त्यांनीच आम्हाला लुटलं. चाचा, मला तुमच्या तोंडून खरं ऐकायचंय. मला हे सांगा की हे जे काही घडतंय त्याच्या मागे कोण आहे. जाऊ दे, सोडून दे हे सर्व काही. चाचा, आज खरं ऐकल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आणि तुम्ही न घाबरता बोला. खरं ऐकण्याची एवढी हौस असेल तर ऐक.
या सगळ्यांना तुझे बाबा आणि तुझा भाऊ विक्की जबाबदार आहे. त्यांनीच तर आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी बिचाऱ्या गरीब गावकऱ्यांना लुटलंय. पण याची झळ तर फक्त गुरुजींनाच पोहोचली. बेटा, गुरुजींनी तुझ्या बाबांना विरोध केला जेव्हा गुरुजी शाळेचं भूमिपूजन करत होते, तेव्हा तुझे बाबा तिथे आले आणि त्यांनी आपलं कमिशन मागितलं. बस तिथूनच अघटित घडू लागलं. सत्य आणि प्रामाणिकपणाची एवढी मोठी शिक्षा. तुझ्या बाबांना समजावणार तरी कोण? त्यांना हे कळत नाहीये की घराचे वासे पोखरले तर घर जास्त दिवस टिकत नाही. चाचा, आज मला स्वतःचीच खूप लाज वाटते. याचा अर्थ हा की ग्रामपंचायतीसाठी जो फंड येतो तो सगळा हे लोक लुटतात. नाही तर काय बेटा, ग्रामपंचायतीत जेवढे पैसे येतात त्याचा जर योग्य वापर केला तर आपल्याच काय तर प्रत्येक गावाची परिस्थिती बदलू शकते. पण तुझे बाबा आणि भावासारखे लोक हा सगळा पैसा आपल्या घशात घालतात. आणि जो कोणी या अन्यायाला विरोध करेल त्याची अवस्था मालतीताईंसारखी केली जाते. आता तू स्वतः सगळं बघतोयस. या घटनेनंतर कोणाची हिंमत होईल? ह्या गावात कोणत्याही प्रकारची प्रगती दिसली आहे का तुला? आता प्रगती होईल चाचा. कोणत्याही क्रांतीसाठी एक छोटीशी ठिणगी ही पुरेशी असते. बरोबर. चाचा, आता आपण सगळे एकजुटीने ह्या अन्यायाच्या विरोधात उभे राहूया. खात्री तर मला सुद्धा आहे की ज्या दिवशी हा सगळा गाव एकजूट होईल त्या दिवशी या गावाचा चेहरा मोहरा बदलेल. चाचा, यावरून मला काहीतरी आठवलं. ऐकवतो तुम्हाला. ऐकव. अन्यायाच्या तिमिराला क्रांतीची ज्योत भेदू दे. लक्ष लक्ष ज्योतींनी मग क्रांती सूर्य तळपू दे. गरीब असो वा श्रीमंत कोणी सगळे एक होऊ दे. अंधकाराच्या क्षितिजावरती नवी पहाट होऊ दे. वाह, खूप छान. पहाट तर होणार चाचा, पहाट तर होणार. नमस्कार. कसे आहात गुरुजी तुम्ही? आता मालतीताईंची तब्येत कशी आहे? ती बेशुद्धच आहे अजून. आम्ही फक्त देवाची प्रार्थना करतोय. बाकी सगळं त्याच्याच हातात आहे. इतके निराश होऊ नका गुरुजी. ह्या गावाला तुमच्यासारख्या लोकांची खूप गरज आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या गुरुजी, की तुम्ही मला अजिबात परका समजू नका. मंत्री साहेब, आम्ही तुम्हाला परका मानलंच नाहीये. गुरुजी, आयुष्य तर पुढे चालतच राहतं. मला ह्या गोष्टीचं कौतुक वाटतंय की तुम्ही सगळं काही सोडून मालतीताईंची काळजी घेताय. मी सुद्धा रोज देवापुढे हात जोडून मालतीताई लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून प्रार्थना करतो. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर मला सांगा. धन्यवाद. काहीही नको आम्हाला. मला म्हणायचंय की जर तुम्हाला ह्या हॉस्पिटलमध्ये काही त्रास होत असेल तर मी दुसऱ्या कोणत्या तरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करू शकतो. आरोग्यमंत्र्यांशीही बोलू शकतो. पैशांची गरज असेल तरीही सांगा. नाही नाही, पैशांची आवश्यकता नाही. अरे बाबूलाल, तू तिथे का उभा आहेस? इथे ये. ये ना इकडे. हे बघ, तू माझा विरोधक आहेस, पण विरोध व्यक्त करण्याची ही योग्य वेळ नाही. मंत्री साहेब, विरोध आणि विद्रोह भडकताना वेळ पाहत नाही. पण मी नेहमी वेळेचं भान ठेवतो. आता ह्यावेळी आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊन चर्चा करूया. का इथे का नाही? दादांसमोर बोला ना. सगळ्याच गोष्टी सगळ्यांसमोर बोलल्या जात नाहीत.
आता होत आले या पुढे